नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं स्वागत. झेनझी. सध्या झेनझी हा शब्द परवलीचा शब्द झाला आहे. अगदी कॉर्पोरेट जगतातल्या बोर्डरूमपासून तर संसदेच्या आवारापर्यंत सध्या प्रत्येकजण चर्चा करतोय ती झेनझीची आणि त्यांच्या बिहेवियरल पॅटर्नची. सोशल मीडियात ज्या स्वरूपामध्ये एक नारा दिला गेला भारत सरकारच्या विरोधातला, भाजपच्या विरोधातला, आणि त्यातून CJP नावाचा एक पक्ष समोर येताना पाहायला मिळाला. त्यातून जे घडलं ते तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे. ते कुणामुळे घडलं तर मराठमोळ्या अशा अभिजित दिपके यांच्यामुळे. स्वतः अभिजित दिपके आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की अखेरीस कोणत्या वळणावर हे आंदोलन आहे आणि कोणत्या मार्गाने हे आंदोलन जाणार आहे. अभिजित, खूप खूप स्वागत. नमस्कार सर. अभिजित, या पूर्ण आंदोलनाला आम्ही जवळून बघितलं. आत्ता जो टप्पा आला आहे या टप्प्यावर आत्ता अशी परिस्थिती तयार झाली की हा आंदोलन कोणत्या दिशेनं जाणार, राजकारणाकडे जाणार, समाजकारणाकडे जाणार, की हे अनेक देशांमध्ये जसं एक बबल क्रिएट झाला अशा डिजिटल मीडियातून किंवा सोशल मीडियातून आणि मग तो विझलाही, तशा स्वरूपाचा विझून जाणार. तू कसं बघतोस? सर, आमचं जे आहे ते आम्हाला असं वाटतं की हे एक पॉलिटिकल प्रेशर ग्रुप असला पाहिजे. कारण की काय ना, पॉलिटिकल प्रेशर ग्रुप याचं कारण असं आहे की जेवढे आंदोलनात लोक आले त्यांच्याशी मी रोज बोलत होतो, रोज समजून घ्यायला प्रयत्न करत होतो की ह्या लोकांच्या मनात काय चालू आणि कशामुळे येत आहे. तर त्यात मला एक असं जाणवलं की आपल्या देशात जी सध्याची स्थिती आहे, मग ते आपण जर इलेक्शन पाहिलं, ज्युडिशरी पाहिली, मीडिया पाहिली, इलेक्शन कमिशन पाहिलं किंवा ED CBI पाहिले, हे जेवढे एजन्सीज आहेत किंवा इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा गव्हर्नमेंट किंवा असत नाही किंवा पॉलिटिकल पार्टीज किंवा असत नाही, लोकांचा कशावरच भरोसा नाही राहिलाय. त्याचं कारण असं की ज्युडिशरीमध्ये लोक जातात, न्यायपालिकेत, त्यांना न्याय भेटत नाही. पण तिथं रुलिंग पार्टीची जेव्हा केस लागते त्याच्यावर लगेच सुनवाई येते आणि त्याच्यावर लगेच कोर्टाचा ऑर्डर येऊन जातो. तो लोकांचं असं झालं की ज्युडिशरी आमच्यासाठी नाहीये, तो कोणासाठी आहे. आणि सामान्य माणसाला न्याय भेटत नाही. पण दुसरीकडे आम्ही पाहिलं जिथं आमदारांची खरेदी विक्री होती त्याच्यावर कोर्ट लगेच निर्णय घेतो आणि तो रुलिंग पार्टीच्या हिशोबानेच देतो. त्याच्यामुळे ज्युडिशरीवर एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला अशा वेळेत. दुसरी गोष्ट म्हणजे जी सगळ्यात मोठी खंत लोकांना ती आहे ती, इलेक्शन होतात, आम्ही मत देतो, पण 3 दिवसानंतर सरकार दुसरं कोणाचीच बनते, आम्ही ज्याला मत दिलं त्याची नाही बदलत. आणि ज्या आमदाराला, खासदाराला आम्ही मत देतो तो आज रात्री या पक्षात असतो, उद्या सकाळी उठलं की दुसऱ्या पक्षात असतो. आणि ED CBI हे करप्शन संपवण्याच्या जागी ज्या लोकांना पार्टी बदलायची त्या लोकांची मदत करते. आणि मीडिया जी आहे ती मीडिया आता लोकांचा आवाज बनवून राहिलेली नाही. सगळ्या लोकांना असं वाटतं की मीडिया फक्त हिंदू मुसलमानचं जे डिबेट आहे ते करते आणि कुठे ना कुठे व्यक्तिपूजेमध्ये लागलेली पंतप्रधानाच्या. ते या सगळ्या गोष्टींमुळे एकंदरीत आपल्या देशाची जनता जी मला आहे ते कळालं या प्रोटेस्टमधनं, ती वैतागलेली आहे आणि त्यांचा भरोसा संपत चाललाय पॉलिटिक्सवरनं, सरकारवरनं आणि जेवढे आपले इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यावरनं. आणि त्यामुळे मला वाटतं की आता जर आपल्याला या देशात खरंच काही बदल आणायचे असेल किंवा या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सला परत अकाउंटेबल आणि न्यूट्रल बनवायचं असेल आणि राजकारणालाही जर लाईनीवर आणायचं असेल तर त्यासाठी का पब्लिक मुव्हमेंटचीच गरज आहे. अगदी खरं आहे. आणि राजकारणांवर अंकुश ठेवायचा असेल तर तो लोकांच्याच माध्यमातून असू शकतो आणि हीच लोक चळवळ आहे. ही लोक चळवळ उभं करण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण ज्यावेळेला आपण अंकुश ठेवतोय, या अंकुशाच्या साठी म्हणून जे अहिंसेचं शस्त्र होतं त्याचं स्वागत आहे. म्हणजे अत्यंत स्वागतार्ह की झेनझी अहिंसेच्या मार्गाने जातोय. यापेक्षा दुसरं काहीच उत्तम असू शकत नाही. ते तुम्ही करत होता. तुम्हाला आठवत असेल जेव्हा आम्ही आंदोलन सुरू केलं होतं आणि मी इंडियामध्ये आलो नव्हतो, माझे म्हणजे असे म्हणत होते की हे नेपाळ सारखं काय करतील, बांगलादेश सारखं काय करतील. आम्ही दाखवून दिलं आम्ही तसे नाहीये. आपला देश महात्मा गांधीचा आहे. ज्या महात्मा गांधीकडून मार्टिन लुथर किंग शिकले आणि त्यांनी अमेरिकेमध्ये आंदोलन केलं रेसिझमच्या अगेन्स्ट, ज्या महात्मा गांधीकडून नेल्सन मंडेला शिकले, साऊथ आफ्रिकेला त्यांनी अपार्थाईड मधून बाहेर काढलं. जर सगळा देश आपल्या महात्मा गांधींकडे बघतो तर आपल्या देशातले लोक का दुसऱ्यांकडे बघतील? आपल्याकडे आहे ना एवढा मोठा वारसा. अगदी ही भूमी जी आहे ती महात्मा गांधींची आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होताना पाहायला मिळत आहे. मात्र या पूर्ण परिस्थितीमध्ये अहिंसात्मक आंदोलन झालं, त्यात थोडीफार हिंसाही झाली. मग ती पोलिसांकडून झाली, विद्यार्थ्यांकडून झाली, झेनझींकडून झाली. पण जी भाषा वापरली गेली त्यावरही आक्षेप घेतला जातोय आणि ही भाषा कितपत योग्य आहे असा प्रश्न तयार होतो. तू त्याकडे कसं बघतोस? सर, मला जे वाटतं ना, भाषा काय, भाषा इज अ मीडियम ऑफ एक्सप्रेशन दॅट डझंट फिजिकली हार्म एनीबडी. ते कोणाला म्हणजे फिजिकल हार्म नाही करत आहे. पण हे म्हणून सुद्धा मी पर्सनली शिवीगाळीचं समर्थन कधीच करत नाही. आणि तुम्ही 1 महिना प्रोटेस्ट पाहिलेला आमचा, आम्ही कुठंच असे काही शब्द वापरलेले नाही.
पण शिवी देणं हे क्राईम आहे का? का हे एक अपराध आहे? अपराध नाही शिवी देणं. ते मॉरली एथिकली बरोबर आहे, चुकीचं आहे, ते तुम्ही डिबेट करू शकता. पण तो एक क्राईम नाही ज्याच्यावर तुम्ही FIR लावू शकता. जर तुम्हाला शिवीगाळीवर FIR करायला लागली, त्या देशातल्या प्रत्येक माणसावर FIR लागेल सर. आपल्या देशात कोणाचा माणूस आहे ज्यांनी आजपर्यंत शिवी नाही दिलेली आहे? अगदी खरं. माझे स्वतःचे आजोबा सकाळी उठल्या शिव्या द्यायचे. आणि तेच आता ते तर सोडा, पार्लमेंटमध्ये रमेश बुद्धीने काय शब्द वापरला होता एका दुसऱ्या मेंबर ऑफ पार्लमेंटसाठी? योगी आदित्यनाथनी एका ANIच्या कॅमेरा पर्सनसाठी शिवीगाळ केलेली होती. नरेंद्र मोदी जे आपले पंतप्रधान आहे ते एकदा म्हणले होते 50 करोड की गर्लफ्रेंड. तर मग हे सगळे नियम कायदे जे आहे ते फक्त युथवरच आहेत आणि जे आपले नेते आहेत त्यांच्यावर काहीच नियम कायदे नाही आहेत का? शिवीगाळीचं मी समर्थन करत नाही, पण त्या शिवीगाळीला तुम्ही अपराध किंवा एक क्रिमिनल ऑफेन्स म्हणू शकत नाही. लहान लेकरे आहेत, 20-25 वर्षाची मुले, त्यांना समजवा तुम्ही. आपल्या घरात तेच होतं, जेव्हा आई वडील, जेव्हा मी लहानपणी काही चुका करतो आई वडील मला समजवायचे आणि त्याच्यानंतर आम्ही नाही करत होतो त्या चुका. तिथं विषय संपून टाका ना तुम्ही, तिथं समजवून. तुम्ही क्रिमिनल ऑफेन्स बनून ज्या लहान मुलांना हॅरॅस करताय एवढी मोठी मशिनरी घेऊन, म्हणजे विचार करा, एका 24-25 वर्षाची मुलगी चुकीने निघाला असेल त्याच्याकडून शब्द आणि ती माफी मागेल, संपून टाका विषय. क्रिमिनल ऑफेन्स करून तुम्ही तिच्यावर FIR करता, तिचं पूर्ण करिअर संपून जाईल. तिला समजून सांगा ना तुम्ही, समजून जाईल ती. पण पूर्ण मशिनरी लहान मुलांच्या मागे लावणं हे कितपत शोभा देतं मला याचं कळत नाही सर. अगदी, म्हणजे कायदा जर असावा तो सगळ्यांना सारखा असावा. काही लोक अशी आहेत की जे शिवीगाळ करतात, मग ते महात्मा गांधींनाही शिवीगाळ करतात, मग त्यांच्या विरोधात आपण हा कायदा वापरतो का? त्यावेळेला मात्र बीजेपीच्या IT सेलचे लोक इतक्या वर्षापासून महिलांना किती घाण शिव्या देतात ऑनलाईन आणि बायोमध्ये खाली लिहितात फॉलोड बाय PM नरेंद्र मोदी. त्यांच्यावर किती लोकांवर FIR झाले आजपर्यंत? एकावरही FIR नाही झालेली आहे. नाही, निश्चित हा प्रश्न उपस्थित होतोय, युक्तिवादी या निमित्तानं होणार आणि त्याचं उत्तरही द्यावं लागणार. मुळात ये जनता है सब जानती है, त्यामुळे ती जाणू नये कोण कसं आहे ते. या पूर्ण टप्प्यामध्ये ज्यावेळेला हे आंदोलन झालं, वांगचुक होते, वांगचुकांनी खूप मोठं समर्थन दिलं, त्यातून एक विशिष्ट वातावरण तयार करण्यामध्ये मदत झाली. वांगचुकांनी उपोषण सोडलं आणि त्यानंतर त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्यांच्यावर अनेक प्रश्नचिन्ह, म्हणजे ते भाजपवादी आहेत, त्या भाजपचा प्रचार करतायत किंवा त्या सनातनी विचाराच्या आहेत, अशा स्वरूपाचा प्रचार जो आहे तो सोशल मीडियावर दिसला. तू व्यक्तिशः कसं बघतोस त्यांच्याकडे? मी सोनम वांगचुक बद्दल जास्त बोलू शकतो, कारण की माझं जेवढं काही बोलणं झालेलं किंवा माझं जे काही राहिले ते त्यांच्यासोबत जास्त राहिले. बरं. त्यांच्या वाईफ सोबत माझा कॉन्टॅक्ट तेव्हा झाला जेव्हा त्यांना उचलून नेण्यात आलं, आणि ते पण तेवढ्या पुरतच लिमिटेड राहिलं की आज सरांची तब्येत कशी आहे, कारण की मला भेटू देत नव्हते. सोनम सर हे ट्रू गांधीयन आहे. म्हणजे बऱ्याचशा लोकांना वाटतं की हा माणूस असा सॉफ्ट होतोय बीजेपीकडे, तर असं काय, ते प्रत्येकाशी सॉफ्ट आहे. त्यांचं बोलणंच तसं आहे. कोणी जरी त्यांच्या समोर आलं ना, ते नेहमी एका स्माइल सोबत एकदम ग्रेसफुली सगळ्यांशी बोलतील. सो ही इज अ ट्रू गांधीयन हु इज लाईक पीस. त्यांना सगळ्यात जास्त लाईक नॉन व्हायलन्स अँड पीस. आणि मी हे जेवढे आंदोलन झालं त्याचे सगळ्यात मोठं क्रेडिट त्यांना देतो. एका प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्यांनी या देशाला जागं केलेलं आहे. जर त्यांनी ते उपोषण केलं नसतं, 26 दिवस ते उपोषणावर होते. म्हणजे आपण महात्मा गांधीचं जे सगळ्यात मोठं उपोषण होतं, सगळ्यात लंब, ते 21 दिवसाचं होतं आणि ते पण लिंबू घेऊन होतं. सोनम सरांनी लिंबू सुद्धा घेतलं नव्हतं, फक्त मीठ होतं. खूप डिफिकल्ट आहे हे. मी महात्मा गांधीपेक्षा मोठं नाही म्हणते, त्यांना ती चुकी मी कधीच करणार नाहीये, पण एक फक्त सांगतोय मी. तर सोनम सर हे ट्रू गांधीयन आहेत आणि ते एकदम पीसफुल माणूस आहेत आणि ते कोणाशीही भेटतील तर ते एकदम सॉफ्टली बोलून एकदम स्माइल करूनच बोलतील. ते त्यातले माणूस नाही. ते त्यांना असं समजू नका तुम्ही ते कॉम्प्रोमाइज झाले, काहीच नाही तसं. आणि स्वतःच जीव धोक्यात टाकून त्यांनी पूर्ण देशाला जागा केलेले. अजून काय पाहिजे होतं? म्हणजे सोनम सरांचा जर जीव गेला असता तरच तुम्ही मान्य केलं असतं की नाही ते कॉम्प्रोमाइज नाहीये. त्या लेवलला आपण गेलं नाही पाहिजे. 26 दिवस उपोषण करणं किती अवघड असं हे मला 3 दिवस उपोषण करूनच कळलेलं आहे. अगदी महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे अभिजित क्रेडिट देतोय या पूर्ण आंदोलनाच्या यशाचं ते वांगचुक यांनाच. आणि हा खरं म्हणजे मोठेपणा आहे अभिजितचा पण, कारण अभिजित सांगतो मला कोण ओळखतं सर. ते जे काही झालं, सोनम सरांनी उपोषणावर बसले, त्याच्यानंतर पुढे पूर्ण देश आपला जागा झाला. आणि 20 तारखेला जो लाठीचार्ज झाला त्याच्यानंतर हे आंदोलन CJP पेक्षा सोनम सरांपेक्षा मोठं झालं. ते मग या देशातल्या लोकांचं आंदोलन झालं. आणि आम्हालाही सुरुवातीपासून तेच पाहिजे होतं. आम्हाला हे आंदोलन कुठंच माझ्या पुरतं लिमिटेड नव्हतं पाहिजे, CJP पुरतं लिमिटेड नव्हतं पाहिजे आणि सोनम सरांनाही त्यांच्या पुरतं लिमिटेड नव्हतं पाहिजे. वी वॉन्टेड दिस टू बिकम अ पब्लिक मुव्हमेंट. आणि ते पोलिसांनी लाठीचार्ज करून ते करून टाकलं. अगदी. पण यामध्ये आपण सातत्यानं म्हणतोय गांधीवाद, अहिंसा या शब्दांचा आपल्या चर्चेमध्ये वापर होतोय.
आंबेडकरांचं म्हणजे तू भारतातलं तुझं पहिलं पाऊल हे त्या आंबेडकरांच्या पुस्तकानं झालं. तिच्यावरून कॉन्ट्रोवर्सी झाली, दॅट्स अ डिफरंट पार्ट. पण आंबेडकरी विचारांचा वारसा सांगत तू आला. ऍड्रेस करून टाकू एकदा. हो प्लीज. मित्रांनो, अमेरिकेत होतो मी. अमेझॉनवर दुसरी कोणती पुस्तक अवेलेबल नव्हती. बर. आणि त्यामुळे तू ते हरकत आहे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये आंबेडकरांचा चेहरा घेऊन, कारण आम्ही अण्णांचं आंदोलन बघितलं त्याला गांधींचा चेहरा समोर ठेवला गेला होता, आंबेडकरांचा चेहरा ठेवून आणि आंबेडकरी विचारांचा वारसा सांगून हे आंदोलन पुढे न्यावं असं तुला का वाटलं? सर, लहानपणापासून माझ्या मनात एक खंत होती. मी जेव्हा मोठा होत होतो तेव्हा म्हणायचे, अरे आंबेडकरचं तुमचा आहे. तुमचा म्हणजे कोणाचा? हे मी लहानपणापासून बघत आलोय. तर कुठं ना कुठं माझ्या मनात ते होतं थोडं, की असं वेगळं का करण्यात येतं दरवेळेस. तर त्यामुळे मला आता एक मीडियम भेटलं होतं, एक प्लॅटफॉर्म भेटलं होतं. त्या मीडियम प्लॅटफॉर्म मधनं मला सांगायचं होतं लोकांना, आंबेडकर हे एका समाजाचे नाहीये, आंबेडकर ह्या पूर्ण देशाचे. आणि दलितांपेक्षा जास्त आंबेडकरांनी कोणासाठी काही केलं असेल तर ते महिलांसाठी केलेलं आहे. जर आंबेडकर नसते तर महिलांना राईट टू एज्युकेशन भेटलं नसतं, राईट टू एम्प्लॉयमेंट भेटलं नसतं, आणि सगळ्यात विशेष म्हणजे आई बापाची प्रॉपर्टी भेटली नसती. आजही महिलांना त्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागला असता. आणि चाइल्ड मॅरेजही त्यांनीच बॅन केले. चाइल्ड मॅरेज जर बॅन नसतं केलं त्यांनी तर अजून कितीतरी दशक आपल्या स्वातंत्र्यानंतरही महिलांना चाइल्ड मॅरेज थांबवण्यासाठी झगडावं लागलं असतं. आणि ते कुठून झगडले असते? त्यांच्याकडे तर काही अधिकारच नव्हते ना. अधिकारच नव्हते त्यांना. तर महिलांना सगळ्यात जास्त, दलितांपेक्षा जास्त अधिकार आंबेडकरांनी महिलांना दिलेले. आणि फक्त महिलांनाच नाही, आपल्या देशात जी वर्किंग क्लास आहे, डेली वेज लेबरर्स आहेत, ज्यांना आपण मजदूर कामगार मजदूर म्हणतो, त्यांचे काय वेळ असले पाहिजे ठराविक काम करायचे, त्यांचं शोषण नाही झालं पाहिजे कुठूनच, आणि त्यांना एक ठराविक मिनिमम वेज भेटला पाहिजे, डिग्निफाईड पे भेटला पाहिजे, हे आंबेडकरांनीच ठरवलेलं आहे. तर माझ्या मनात ती खंत होती, तुम्ही का आंबेडकरांना लिमिट करता? याच्यात पॉलिटिशियन्सनी खूप हे केलं. त्यांनी आंबेडकरांना जाणून बुजून दलित समाजापुरतं लिमिटेड ठेवलेलं आहे. आंबेडकर हे एका समाजाचे नाही, पूर्ण देश त्यांच्या दिलेल्या संविधानावर चालतोय. 50% पेक्षा जास्त महिला आज आपल्या देशात आहे. त्या महिलांना अधिकार आंबेडकरांनी दिलेले आहे. तर हे विसरून चालणार नाही. मला तेच सांगायचं होतं की जय भीमचा जो नारा आहे तो दलितांचा नारा नाहीये. तो नारा प्रत्येक त्या व्यक्तीचा आहे जो अन्याय विरोधात लढतोय. तो नारा प्रत्येक त्या व्यक्तीचा आहे ज्याचं शोषण होतंय सिस्टमकडून. तो त्याचा नारा आहे. तो अगदी अभिजित म्हटला तसं महिला ही सर्वात कमकुवत घटक म्हणून बघितली जात होती. म्हणजे दलितांपेक्षाही जर कमकुवत कोणी असेल तर ती महिला होती. आणि त्या महिलेलाही तिचा अधिकार मिळावा यासाठी म्हणून जी पावलं उचलली गेली ती अत्यंत न्याय्य होती. ती पुढे जगानं स्वीकारली. आणि म्हणूनच भारतात अनेक महिला या राजकीय व्यवस्थेतही येऊ शकल्या, ज्या अजूनही अमेरिकेत होऊ शकलं नाही, अनेक देशांमध्ये होऊ शकलं. अमेरिकेतला इलेक्शन झाल्यानंतर 150 वर्षांनी महिलांना वोटिंग राईट भेटलं. अगदी खरं. आपल्या देशात आंबेडकरांनी लगेच देऊन टाकलं. 1952लाच आपण निवडणुकीला देऊन टाकलं. या पूर्ण परिस्थितीमध्ये अभिजित, जेव्हा आपण आंबेडकरी चळवळीबद्दल बोलतोय, महाराष्ट्राची भूमी आहे, ज्या भूमीनं ही चळवळ राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचवली आणि दलितांना एक आवाज मिळाला. म्हणजे उत्तर भारतातलं पण दलित राजकारण जे आहे ते महाराष्ट्रातून प्रेरित होतं, दक्षिणेतलंही महाराष्ट्रातून प्रेरित होतं. मात्र आज महाराष्ट्रात दलित चळवळ ही कमकुवत होतीये. त्याचा दोष तुला कोण वाटतं? का म्हणून दलित चळवळ ही महाराष्ट्रात? सर, मला हे राजकारणीच वाटतात. बरं. कारण की काय ना, तुम्ही तुमच्या पुरतंच लिमिटेड ठेवायला बघताय. प्रत्येक जण असं दाखवायला बघतोय की आंबेडकरांचा जो वारसा आहे तो मीच पुढे नेणार, मलाच अधिकार आहे त्याचा वारसा पुढे नेण्याचं. असं नाही करून नाही चालणार. आज मी जेव्हा दिल्लीत बसलो, मी म्हणत नाही मी आंबेडकरांचा वारसा पुढे नेणार, काय मी तेवढा मोठा नाहीये आणि माझ्याकडून ते कधी शक्य होणार नाहीये. पण मी जेव्हा दिल्लीत बसलो सर, एक भारतीय म्हणून बसलो, एक दलित म्हणून नव्हतो बसलो मी. पण तरी जय भीमचा नारा हा प्रत्येकाने लावला. दिल्लीमध्ये जास्त करून सर जे लोक आले होते जनरल कॅटेगरीचे लोक होते, पण त्यांनी माझ्यासोबत जय भीमचा नारा लावला ना. तर आपल्याला जो जय भीमचा नारा आहे तो फक्त आपल्या समाजापुरताच लिमिटेड ठेवायचा आहे? आपल्याला आंबेडकर फक्त आपल्या समाजापुरते लिमिटेड ठेवायचे का आपल्याला बाकी लोकांपर्यंत ते घेऊन जायचं? याचा आपल्याला विचार करावा लागेल कुठं ना कुठं. ज्या ज्या लोकांना वाटतं त्यांनी आंबेडकरांचा वारसा पुढे नेला पाहिजे. अगदी. जर जय भीमचा नारा हा आपल्या पूर्ण देशाचा आहे तर श्रीरामाचा नारा पण तसाच आहे. म्हणजे श्रीरामालाही श्रीराम म्हणजे जय श्रीराम म्हटल्यानंतर दुस्वास करण्याची गरज नाही. मला नको जय श्रीराम, मी त्यांना म्हणतो जय श्रीराम म्हटलं. ज्या ज्या भावना आहेत त्या त्यांच्या असू द्या ना. अगदी खरंय. म्हणजे कोणत्याही एका नाऱ्यानं मुळात आपल्या देशाची संस्कृती जी आहे, जो स्वाभिमान आहे, तो जर जपला जात असेल तर त्याला विरोध करता कामा नये. आणि सहिष्णुता आहे, कोणत्याही या दोघंही नाऱ्यांमध्ये जर बघितली तर ती संस्कृती आहे, ती संस्कृती आपण जपली पाहिजे. या परिस्थितीमध्ये ज्यावेळेला तू म्हणतोयस की राजकारण्यांनी नुकसान केलं दलित चळवळीचं मुख्यतः,
तर तुला जर असं मी स्पेसिफिक विचारलं की तुला कोण वाटतं, कारण RPI सारखा पक्ष जो आंबेडकरांनी स्थापन केला, अनेक पक्ष त्यातून तयार झाले, अनेक जण आपल्या आपल्या पद्धतीनं विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात आणि इतके आंबेडकरी संघटना झाल्यात की त्यातून एक विचार, एक ताकद उभी राहत नाही. कोण दोषी वाटतं तुला एक व्यक्ती म्हणून? जर कोणी एक व्यक्तीचं मी नाव घेणार नाही, कारण की मला मी एकंदरीत जे लहानपणापासून पाहिलेलं आहे ते जे मी पाहिलेलं ते मी सांगतोय की मला कुठं ना कुठं असं वाटलं ते लिमिटेड ठेवायला बघताय स्वतःपुरतं, समाजाला पण, समाजाच्या पॉलिटिक्सला पण आणि आंबेडकरांच्या लेगसीला पण. या पूर्ण परिस्थितीत ज्यावेळेला आता आपण आंबेडकरी चळवळीकडून परत अहिंसाचा जर विचार करत असलो, पुढच्या काळामध्ये आंदोलन सातत्यानं तुझ्याकडून उच्चार होतोय, जर विद्यार्थ्यांवर किंवा आंदोलकांवर चुकीचे गुन्हे झाले, त्यांच्यावर अत्याचार झाला, तर आम्ही पुन्हा एकदा आंदोलनाला जाऊ. तर हा अहिंसेचा जो मार्ग आहे तोच कायम ठेवून पुढच्या काळात होणार, कारण ज्या वेळेला संसदेपर्यंत आपण जातो, एक मोठा समूह असतो, काही हजार मुलं एकत्र येतात, त्यामुळे अभिजित दिपके अहिंसावादी असेल, त्याच्याबरोबरचे 10 लोक अहिंसावादी असतील, पण इतक्या मोठ्या वर्गाला आपण अहिंसेच्या मार्गाने पुढे घेऊन जाऊ शकू असं तुला वाटतं का? सर नक्कीच घेऊन जाऊ शकतो, कारण की 20 तारखेनंतर जे झालं त्याच्यानंतर अजून जास्त गर्दी झाली होती जंतर मंतरला आणि ते लोक सर शांतपणे बसून राहिले होते, अहिंसेवरच बसून राहिले होते ते. मी त्यांना फक्त एकच गोष्ट म्हणलं होतं, सोनम सर जर 26 दिवस उपोषण करून आपला जीव धोक्यात टाकू शकता तर आपण एक आठवडा शांतपणे एका जागी बसू नाही शकत का? तर लोकांना ते कंपॅरिझन दाखवावं लागतं सर. काय झालं ना, आपल्या देशामध्ये ना मागच्या काही काळात ज्या मूवीज बनलेल्या आहेत त्या मूवीजमध्ये तेच ऍक्शन मूवीज दाखवलेल्या आहेत जिथे हिरो येतो, मारधाड करतो आणि त्याच्यानंतरच काही होतं. हे चुकीचं एक्झाम्पल आहे. तो एकटा हिरो 10 लोकांना मारतो, ते शक्य आहे का? शक्य नाही. ते चुकीचे एक्झाम्पल्स मूवीमधनं सेट झालेले. पण रिअल लाईफमध्ये जर बघायला गेलं सर, तुम्हाला तुमची मुव्हमेंट सक्सेसफुल करायची असेल आणि तुम्हाला जर तुमच्या देशाला टिकून ठेवायचं असेल तर अहिंसेचाच रस्ता आहे. याच्यात मी उदाहरण देतो. भारतासोबत अजून किती देशांना इंडिपेंडन्स भेटलं? क्युबा एक देश होता, काय झालं त्या देशाचं? हुकुमशाही. कशामुळं? रेव्होल्युशन कशाने आलं? बंदुकीने आलं, हिंसेने आलं. रशियाचंही स्टालिननी जेव्हा केलं ते हिंसेनेच केलं. काय झालं? डेमोक्रेसीने राहिली. आपला एक मात्र देश असा, मी अजून एक्झाम्पल देऊ शकतो बाकी देशात, बरेच देश आहेत. आपला एक मात्र देश आहे जो अहिंसेच्या रस्त्यावर चालला आणि त्याच्यामुळं आपल्या देशात डेमोक्रेसी आली. जेव्हा जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले, कोण विचारणार होतं त्यांना? जर त्यांनी हुकुमशाही केली असती तर कोण होतं समोर? कोणीच नव्हतं. काय इलेक्शन घ्यायची गरज होती? लोकांना तेव्हा वोट काय असतं, मताचे अधिकार काय असतात तेही माहिती नव्हतं. या अशी स्थिती होती आपल्या देशाची. आपला देश अत्यंत गरीब होता, खायला नव्हतं आपल्या देशाकडे. त्यावेळेत जवाहरलाल नेहरू यांनी ठरवलं की आपला देश जो आहे तो लोकशाही राहणार आणि मी स्वतः इलेक्शनला जाणार. ते जर इलेक्शनला नसते गेलं तर कोणी काय बिघडलं असतं त्यांच्याकडे. तसं सगळ्यात मोठी जे आज नरेंद्र मोदी करायला बघतायत ना, की ऑथॉरिटेरियन रिजिम एक असली पाहिजे जिथं एकाच माणसाने सगळं कंट्रोल केलं पाहिजे, त्याची सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी जी होती ती जवाहरलाल नेहरूकडे होती. कारण की तेव्हा ऑपोजिशन नव्हतं, तेव्हा इलेक्शन नावाची गोष्ट नव्हती. पण तरी त्या माणसांनी चूज केलं की नाही, आपल्याला लोकशाही पाहिजे तर आपण इलेक्शन केलेच पाहिजे. हा त्यांचा मोठेपणा आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की किती जरी प्रयत्न केले तरी तुम्ही गांधी बनवू नाही शकणार, तुम्ही नेहरू बनवू नाही शकणार, तुम्ही आंबेडकर नाही बनवू शकणार. कारण की गांधी, आंबेडकर किंवा नेहरू या लोकांनी आपल्याला तेव्हा त्या गोष्टी दिलेल्या जेव्हा आपल्याला माहिती नव्हते, ते अधिकार दिलेले जे आपल्याला माहितीही नव्हते. अगदी खरंय. गांधी, नेहरू, आंबेडकर पुन्हा होणे नाही आणि कोणी होण्याचा प्रयत्न केला तरीही त्या उंचीपर्यंत ते पोहोचू शकणार नाही, हे तितकंच त्रिकलाबाधित सत्य आहे. पण या पूर्ण परिस्थितीमध्ये मग महात्मा गांधींबद्दल ज्या स्वरूपाचे शब्द वापरले जातात, नेहरूंबद्दलही वापरले जातात, काही ठिकाणी आंबेडकरांबद्दल पण वापरले जातात आणि मुळात हा विचारच कसा मुळासकट संपवून टाकला जाईल असा एक वर्ग आहे जो यावर काम करत असतो. तर हा विचार जर जिवंत ठेवायचा असेल तर जेनझीने काय करायला हवं? मला वाटतं सर, मी जेवढं जेनझीला बोललोय, मला वाटतं जेनझीने खूप वाचलंय महात्मा गांधी, नेहरू, आंबेडकर यांना आणि त्याच जास्त आंबेडकरांना. आणि याच्यात मुली जास्त आंबेडकरांना वाचताय जेनझी मधल्या. आय हॅव टू गिव्ह देम दॅट. म्हणजे मी सॅल्यूट करतो. माझं जेवढे मुलींसोबत बोलणं झालेलं आहे त्यांना माहिती आहे आंबेडकरांच्या व्हॅल्यूज काय होत्या, त्यांना माहिती आहे आंबेडकरांनी त्यांच्यासाठी काय केलेलं आहे. याच्या आधीचा जो वर्ग होता, सोशल मीडिया थोडं प्रॉमिनंट नव्हतं, आपण जेही शिकतो शाळेत शिकतो, आणि मी ज्या शाळेत शिकलेलो आहे किंवा आंबेडकरांना कुठं जास्त शिकवण्यात नाही आलेले. आपल्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेत कास्टिझम आणि आंबेडकरवर जास्त शिकवण्यात नाही येते. फक्त डिस्क्रिमिनेटिंग ऑन द बेसिस ऑफ कास्ट इज बॅड एवढं बोलण्यात येतं. पण कास्टिझम नक्की आहे काय ते कोण सांगणार? अमेरिकेत रेसिझमवर लहान मुलांना
सुरुवातीपासूनच सांगतात की रेसिझम कशा प्रकारे होतं. ते का सांगणं गरजेचं आहे कशा प्रकारे होतं, कारण की कोणाकडून चुकीने सुद्धा नाही झालं पाहिजे. आपल्या इथं काय लॉजिक दिलं जातं की आपण जर जातीवर शिकवलं तर जातीभेद वाढेल. तुम्हाला मुलांना एक्सप्लेन करावं लागेल जातीवाद काय असतो, कशा प्रकारे होतो आणि का नाही केला पाहिजे, आणि केला तर त्याचा दुसऱ्यावर काय परिणाम पडतो. आपल्या इथं ते सांगतच नाही. अगदी त्या स्वरूपाचा संस्कार देणं गरजेचं आहे. तो संस्कार मुळात घरातून येतो Yes. आणि घरातच जर जातीवाद असेल तर तो बरोबर. मुलांमध्ये येणारच. ऑटोमॅटिक येतो आणि त्यातून तो समाजात पण येतो, मग तो देशात येतो. त्यामुळे संस्कार हा मुळात घरापासून सुरू झाला पाहिजे. तो जर घरातून सुरू झाला तर मग त्याचा एक विचार असतो जातीभेदाचा, तो नष्ट होऊ शकतो. या पूर्ण परिस्थितीमध्ये अभिजित चळवळ उभी राहिली, एक मोठा प्रतिसाद मिळाला आणि अभूतपूर्व असं वातावरण पाहायला मिळालं. आणि या अभूतपूर्व अशा वातावरणामध्ये तुझ्या मागे कोणीतरी आर्थिक ताकदीनं फंडिंग करतंय. मग ते परदेशातून फंडिंग होतंय, तू बाहेरून आलायस, तोच मुळात एका मोटिव्हने आलायस आणि हे सरकार अस्थिर करण्यासाठी, अराजक माजवण्यासाठी भारतात आलाय, असा तुझ्यावर थेट आरोप होतोय. सर, आरोप काय लावताय? एक तर तुम्ही ईडी सीबीआय आहे, तुम्ही जसे पाठवता माझ्या इथे पाठवून घ्या, माहिती करून घ्या किती परदेशातून फंडिंग आले. आणि मला असं वाटतं जर परदेशातून फंडिंग येत असेल किंवा मी परदेशातून कंट्रोल होतोय तर हे सगळ्यात मोठं फेलियर मग होम मिनिस्टर अमित शहाचं आहे. चाणक्य असताना कसं काय कुठून बाहेरची ताकद भारतात असं काही करू शकते, ते क्लिअर कट त्यांचं फेलियर आहे. मग पण हा पण एक आरोप लावला जातो की ठीक आहे, बाहेरून ताकद नसली तर तुला आतून विरोधी पक्ष जो आहे तो तुझ्या मागे उभा राहतो आणि विरोधी पक्ष तुला ताकद देण्याचा प्रयत्न करतो. मग राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या दारासमोर बसणं असेल किंवा संसदेमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण झालं आणि त्यातून तुमच्या आंदोलनाला जास्तीत जास्त सरकार विरोधी धार देण्याचा प्रयत्न होता. सरकार विरोधी तर आंदोलनच होतं, कारण की सरकारमुळेच पेपर फुटी झालेली आहे, सरकारमुळेच 20पेक्षा जास्त मुलांची आत्महत्या झालेली आहे. आणि 20 तारखेचा जो ऑर्डर होता लहान मुलांना मारायचा, त्यांचे डोकं फोडायचं, 12-12 वर्षाच्या मुलींचे डोके फोडण्यात आलेली आहे, कपडे फाडण्यात आलेले, मेल पोलीस ऑफिसर्सनी मुलींचे कपडे फाडून त्यांना मारलेले. तर हे सरकारच्याच ऑर्डरवर झालेलं आहे. तर सरकार विरोधात आमचं आंदोलनच होतं. पण आता सरकार ज्यांची आहे त्यांच्याशी आमचं काही पर्सनल भांडण आहे का? उद्या तुम्ही नसाल, तुमच्या जागी दुसरं कोणी येऊ, आम्ही त्या सरकार विरोधात आंदोलन करू, त्याच्यात काय? अगदी खरं. पण मग या परिस्थितीमध्ये राहुल गांधींशी बोलणं झालं का कधी? नाही, त्यांच्याशी बोलणं नाही झालं. त्यांचा फोन किंवा काय? नाही, त्यांचा फोन झाला. त्यांच्या पार्टीचे लोक आले होते जंतर मंतरवर आणि ते म्हणले होते की आम्ही आंदोलनाला समर्थन करतो, जसं इतर पक्षांनी केलं. आम आदमी पार्टी, शिवसेना झालं, समाजवादी पार्टी झालं, टीएमसी झालं. तुझ्यावर आणखी एक आरोप होतो, तू केजरीवालांच्या म्हणजे तू आप पक्षाशी काही जुन्या काळामध्ये काही काम केलेलं आहे आणि त्यामुळे तुझ्यावर एक आरोप होतो की तो आपचा छुपा स्लीपर सेल आहेस तू आपचा, आणि त्यासाठी म्हणून तू या स्वरूपाचं आंदोलन जे आहे ते केलंस आणि ते यशस्वी केलंस, कारण तुला ते मॉडेल माहिती होतं. तर तो आपचा हस्तक आहे हा जो आरोप होतो. नाही, तसं जर असलं असतं सर तर मी माझे ट्विट डिलीट केले असते सगळ्यात आधी. मी माझं एकही ट्विट डिलीट नाही केले. राघव चड्ढांनी जसं केलं होतं ना, मी तसं केलं असतं. मी तो गोष्ट लपवून ठेवली असती ना. पण मला वाटतं मी मराठी माध्यमांना जेव्हा सगळ्यात पहिला इंटरव्ह्यू दिला, मला कोणीच विचारलं नव्हतं, कारण की तुमच्या कोणालाच अभिजित दिपके कोणी माहिती नव्हतं तेव्हा मी स्वतःहून सांगितलं की मी आधी 2-3 वर्ष आम आदमी पक्षासोबत काम केलेले आहे आणि मी ते लपवलं नाही. मला जर काही छुप्या अजेंडाने काही करायचं असतं तर सगळ्यात आधी मी ती गोष्ट लपवली असती. इंटरनेटवरनं माझं सगळं फुटप्रिंट डिलीट करून टाकलं असतं, कोणाला काय कळालं असतं. पण एक होतं की मला प्रामाणिक राहायचं होतं जनतेसोबत. जर मी प्रामाणिक नसेल तर मी दुसऱ्यांना कोणत्या गोष्टीवर शिव्या घालू, तेच आहे ना. आणि दुसरी गोष्ट सर, आम आदमी पक्षासोबत काम केलेलं. आम आदमी पक्ष काय एखादी टेररिस्ट ऑर्गनायझेशन नाहीये. याच देशातला पक्ष आहे, इलेक्शन लढतो, त्याच्यासाठी मी काम केलेलं आहे. ते क्राईम नाही सर. जर मी आज 30 वर्षाचा आहे, 30 वर्षाचा जो युवक आहे तो साहजिकपणे आजपर्यंत कोणत्या ना कोणत्या पक्षाशी अलाइंड असेल, सपोर्ट करत असेल किंवा मत दिलं असेल किंवा कुठे ना कुठे मदत केली असेल. मी तेच केलेलं आहे. जर तुम्ही 30 वर्षाची होईपर्यंत जर तुम्ही पॉलिटिकली अवेअर नसाल किंवा अजिबात पॉलिटिकल नसाल, हे देशासाठी खूप घातक आहे. जे लोक म्हणतात ना आय एम ए पॉलिटिकल होणं ही काही गर्वाची गोष्ट नाहीये. तुमच्या घरात जे डाळ भात येतं ना ते पण पॉलिटिशियन्सच ठरवतात. तुम्ही जे टूथपेस्टनी ब्रश करताना सकाळी त्याचे रेट पण पॉलिटिशियन्सच ठरवतात. ते हे आय एम ए पॉलिटिकल गर्वानी बोलू नका, ही लाज वाटायची गोष्ट. यू हॅव टू बी पॉलिटिकल, यू हॅव टू बी पॉलिटिकली अवेअर, कारण की तुमचाच देश आहे. तुम्ही उद्या काय म्हणून शिव्या घालसाल मग की या देशात सगळं वाईटच आहे. वाईट याच्यामुळे कारण की तुम्ही लोक लक्ष देत नाही. अगदी खरं आहे. मुळात तुम्हाला स्वतः मैदानात उतरावं लागेल. म्हणजे तो चिखल साफ करायचा असला तर अशा कोपऱ्यावर उभं राहून तो साफ होऊ शकत नाही, त्यासाठी उतरावं लागेल.
आत्ता झालं तुला मी काँग्रेसबद्दल विचारलं, आपबद्दल विचारलं, आणखी एक आरोप होता तुझ्यावर आणि तो म्हणजे की तू भाजपची बी टीम आहेस म्हणून. अरे बापरे, याच्यावर तर अमित शहाही हसत असतील आता. नाही पण आत्ता जे तुझ्या बरोबर आहेत ना, अगदी जे शिवसेना तुझ्या बरोबर आहे, त्या शिवसेनेच्या नेत्यांनी आरोप केला होता की अभिजित हा भाजपची बी टीम आहे अगदी सुरुवातीला. हा, तर म्हणजे त्यांनाही संभ्रम होता तुझ्याबद्दलचा की तू खरोखर विचाराच्या चळवळीच्या रूपानं आलायस की भाजपनं पेरलेला असा एखादी जेन्झी आहे. तर हे तू ऐकलं होतंस का आणि त्यावर तुझी काय प्रतिक्रिया होती? नाही सर, मी याच्यावर एक क्लॅरिफिकेशन देऊन टाकतो. मी देशात का आलो याचं मी मेन कारण सांगतो. जेव्हा मी अमेरिकेत होतो, आमचं ट्विटर अकाउंट बॅन करण्यात आलं सरकारकडून. आणि ते बॅन करताना जे शब्द वापरले गेले, नॅशनल सिक्युरिटी थ्रेट, मला ती गोष्ट खूप लागली सर. कारण की महाराष्ट्रातून शिकलेलो आहे मी, महाराष्ट्रात शिक्षण झालेलं आहे, दिल्लीत काही वर्ष काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर भारताच्याच पासपोर्टवर मी अमेरिकेत गेलो. तिथं जे मला लोक ओळखत होते, माझे कॉलेजची लोक असो, माझे तिथे जे अमेरिकन मित्र होते, ते मला भारतीय म्हणून ओळखतात. त्यांना काय माहिती बाकी काय, ते मला एक भारतीय म्हणूनच पहिले बघतात ना. नाहीतर तेच मी तिथं ऍज अन इंडियन गेलेलो आणि मला माझ्याच देशाची सरकार नॅशनल सिक्युरिटी थ्रेट बनते. तिथे मला लोक काय म्हणून बघतील मग? तिथं आधीच आमच्यासोबत रेसिझम होतं आणि तिथं आमच्याच देशाची सरकार आम्हाला, ज्या पासपोर्टवर आम्ही गेलेलो आहे, तेच आम्हाला नॅशनल सिक्युरिटी थ्रेट बनतात. तर ती गोष्ट मला कुठं ना कुठं लागली होती खूप. आणि म्हणलं आता तर मला माझ्या देशात वापस यायचंय आणि मी येऊन वापस येईल, मी बोलेल तुमच्या विरोधात आणि मी बोलून दाखवेल आंबेडकर आणि गांधींच्या विचारांवर. आणि मी नॅशनल सिक्युरिटी थ्रेट नाही मला हे सांगायचं होतं. त्यासाठी मी वापस आलो होतो. आंदोलन करायचं, असं काय करायचं तोपर्यंत तो काही विचार नव्हता मला. फक्त जे नॅशनल सिक्युरिटी थ्रेट बोलण्यात आलं होतं, मी त्याच्यासाठी वापस आलो होतो. पण नंतर लोकांनी जे समर्थन दिलं त्याच्यामुळे सगळं हे आंदोलन होऊ शकलं. अगदी मुळात एखाद्या सच्च्या देशभक्ताला किंवा भारतीयाला जर कुणी असं म्हणत असेल की तुम्ही देशासाठी अत्यंत धोकादायक अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व असाल, तर त्यातून जो धक्का बसेल किंवा जो एक इमोशनल अशा स्वरूपाचा ट्रोमा असेल, तो आपण अभिजितच्या चेहऱ्यावर बघू शकतो. मुळात आणि कोणत्या माझ्यासोबतच नाही झालेलं सर. माझी तर स्टोरी समोर येते. जे लोक या सरकारच्या विरोधात बोलतात त्यांना अँटी नॅशनल पाकिस्तानी बोलण्यात येतं. म्हणजे काय यांच्या नावावर लिहून दिलेलं आहे का देश? कधीपर्यंत हे चालणार आहे? म्हणजे आज माझी स्टोरी लोकांना कळते कारण की आमचं आंदोलन सक्सेसफुल झालेलं आहे. पण असे कित्येक लोक आहेत ज्यांना मागच्या 10 वर्षात काय काय नाही बोलण्यात आले की पाकिस्तानचे दल आलेत, याचे दल आलेत, त्याचे दल आलेत. मुळात गेल्या काही वर्षामध्ये ज्या स्वरूपाचं ट्रोलिंग झालं आणि ट्रोलिंगमधून आपण शिक्के मारण्याचा प्रयत्न केला, तो कितपत योग्य होता? आणि आपण एखाद दोन प्रकरणांना घेऊन जर कोणावर शिक्के मारत असतो तर ते कितपत योग्य आहे, हा मूळ प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. आणि त्यातून मग अशी चळवळ उभी राहते. ही चळवळ उभी राहायचं त्याचं मूळ कारण झालं ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. त्यांनी कॉक्रोच म्हटलं, एक शब्द वापरला आणि चळवळ उभी राहिली. मुळात जगामधलं हे असं पहिलं उदाहरण असेल. म्हणजे अगदी खालिद सईदला जेव्हा मारलं गेलं इजिप्तमध्ये आणि तिथे जी चळवळ उभी राहिली त्यावेळेला कोणाची तरी हत्या होती रस्त्यावर पोलिसांनी केलेली आणि त्यातून एक मोठं आंदोलन जे आहे ते तिथं उभं राहिलं होतं. मुळात एका शब्दानं इतकं मोठं आंदोलन उभं राहू शकतं आणि युवकांना तो त्यांच्या जिव्हाळी लागू शकतो एखादी शब्द. तर तू त्यावेळेला काय विचार केला होतास हे आंदोलन उभं करताना किंवा CJP सारखी? नाही सर, तेव्हा जर खरं सांगायला गेलो तर मी म्हणजे एक सटायर करत होतो सरकारवर आणि सरकारवर आणि ज्युडिशरीवर. कारण की जे आपले सर न्यायाधीश आहे त्यांचं काम तर फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनला प्रोटेक्ट करणं आहे. लोक क्रिटिसाइज करतात त्यांनी अप्रिशिएट केलं पाहिजे. पण ते उलटी गोष्ट करत होते. जे लोक क्रिटिसाइज करत होते सरकारला किंवा सिस्टमला, त्यांना म्हणत होते तुम्ही कॉक्रोच सारखे, पॅरासाइट सारखे, त्यांच्याकडे कामधंदे नाही आहेत, त्यांचे हे काही शिकलेले लोक नाही आहेत, आळशी लोक आहेत. तर तेही कुठं ना कुठं म्हणजे असं वाटलं की काय चालू आहे. चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं तर काम आहे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनला प्रोटेक्ट करणं आणि तोच व्यक्ती कसं काय लोकांना इन्सल्ट करू शकतो, क्रिटिसाइज, कारण की त्यांनी सरकारला प्रश्न विचारला किंवा सिस्टमला क्रिटिसाइज केलं म्हणून. तर त्यामुळे मी त्याच्यावर एक सटायर म्हणून मी तो एक हे केलं की कॉक्रोच जनता पार्टी आम्ही स्थापन करतोय आणि या पक्षात तुम्हाला सामील व्हायचं असेल तर तुम्हाला त्याच गोष्टी असाव्या लागतील जे चीफ जस्टिस ऑफ इंडियाने यूज केल्यात इन्सल्ट करण्यासाठी. तुम्हाला आळशी असावं लागेल, तुम्हाला बेरोजगार असावं लागेल, तुम्हाला ऑनलाईन रॅन्ट करता आलं पाहिजे, अशा प्रकारचं आम्ही केलं. आणि मला वाटतं कुठं ना कुठं त्यांनी इमॅजिनेशन कॅच केली ज्या युवक आहे या देशातले ते. कारण की या देशातला युवक ऑलरेडी खूपच जास्त फ्रस्ट्रेटेड होता या सरकारसोबत. आणि जर वाटत असेल हे आताच दिसून आले, आताच नाही दिसून आले, 2024ची निवडणूक आपण लक्षात घेतली पाहिजे. तिथं मेजॉरिटीच्या खाली येण्याचं कारण तेच होतं. लोक कुठं ना कुठं नाराज होती
तर लोकांना आता एक आउटलेट भेटलेला आहे. या पूर्ण आउटलेटमधून याच्यानंतर एक टप्पा आला आता की तो E20च्या विरोधात अशा स्वरूपाचं एक जनआंदोलन उभं राहील असं वाटायला लागलं. आता EVMच्या विरोधात काही जण म्हणतायत. तर तू कसं बघतोस की अशा वेगवेगळ्या विषयांना घेऊन अशा स्वरूपाची आंदोलनं उभी राहिली तर ज्या उद्दिष्टापर्यंत आपल्याला पोहोचायचे तो पोहोचता येईल का? सर, पोहोचता येईल का नाही ही खूप नंतरची गोष्ट आहे. आपण त्याच्यातनं विचार केला पाहिजे की पोहोचता येईल का नाही येईल. कारण की मी खरं एक गोष्ट सांगतोय, राजीनामा याच्या एक रात्र आधी मला नव्हतं माहिती राजीनामा येणार आहे. मला खूप पत्रकारांनी फोन केलं होतं त्याच्या एक रात्र आधी. माझी एक फ्रेंड पण आहे, तिने कॉल केला होता मला. म्हणे काय वाटतं तुला राजीनामा येणार आहे का? मी तिला म्हणतो नाही आहे, मला काय माहिती नाही राजीनामा येणार की नाही. आणि म्हणलं जर व्हायचाच असता तर आतापर्यंत झाला असता, तर कदाचित होणार पण नाही. मग ती मला म्हणली का बसून राहतोय, मग किती वेळ बसून राहणार. म्हणलं राजीनामा येऊ का न येऊ, आम्ही लढणार आहे आणि लढलं पाहिजे, आम्हाला हा मेसेज द्यायचा आहे. ते E20 असो EVM असो, मी त्यावर तेच म्हणेल पुढे काय होईल आपण त्याच्यात आता विचार करायला नको. कारण की हे ज्या प्रकारचं सरकार आहे, या सरकारला झुकवणं सोपं काम नाही आहे. खूप मेहनत घ्यावं लागते आणि खूप लंबा संघर्ष करावा लागतो. पण जर तुमच्या मनात असं येत असेल की सक्सेसफुल होणार नाही म्हणून आपण काय केलं नाही पाहिजे, तो विचार नका करू. सध्या देशाला जी गरज आहे, देशाला ही गरज आहे की कोणीतरी लढतंय हे दाखवायची गरज आहे. आणि जर देशाला ते दिसून आलं तर तुमच्यासोबत लोक उभा राहतील, जशी आमच्यासोबत उभा राहिली आहे. आणि मी कुठूनच नाही म्हणते की फक्त आम्हीच प्रत्येक इश्यूवर लढलो पाहिजे किंवा आमच्याच मुवमेंटनी सगळ्यांना समर्थन द्या. प्रत्येक माणसाची जिम्मेदारी आहे की त्यांनी आपल्या आपल्या प्रकारे काही ना काही आता केलं पाहिजे. कारण की आता देशाच्या पब्लिकला पुढे यावं लागेल. तुझा जिव्हाळा आणि सामाजिक प्रश्नांबद्दल तुझ्या अतिवाशा भावनेनं बोलतोयस ते दिसतंय. पण या पूर्ण परिस्थितीमध्ये पुढचा जो टप्पा असेल तुझ्यासाठीचा, म्हणून तू ग्रॅज्युएट आहेस, परदेशात शिकलेला आहेस, बोस्टनसारख्या ठिकाणी शिकला आहेस, हायली इंटेलेक्च्युअल असल्याशिवाय तू तिथपर्यंत जाऊ शकला नसतास. मग अशा परिस्थितीमध्ये तुझं भविष्य काय? त्याचा विचार करतोय मी आता. त्याचाच विचार करतोय. कारण की माझ्यावर कर्ज एज्युकेशन लोन घेतलं होतं, थोडी स्कॉलरशिप भेटली होती, थोडं लोन घ्यावं लागलं होतं, त्याचं आता लोन चुकवायचंय मला. तर त्याचा विचार करतोय मी की आता कन्सल्टन्सी काहीतरी करावं लागेल मला थोडीफार, जेणेकरून थोडं कर्जही मला फेडता येईल. आणि बाकी पूर्ण वेळ तर मला CGPलाच द्यायचा आहे. त्यामुळे एक रेग्युलर जॉब तर मी करू नाही शकणार. जर मी ते केलं तर मी CGPला पुढे येऊ नाही शकणार. आणि CGPमुळे आता जे रिझल्ट आलाय आमच्या आंदोलनाचा, त्याच्यामुळे आमची जिम्मेदारी तर वाढलीच वाढली, लोकांच्या अपेक्षाही खूप वाढलेल्या आहेत. दबावगट म्हणून CGP काम करेल असं तू सुरुवातीला म्हटलं. राजकीय दबावगट असेल आणि अशी दबावगट सगळ्या जगामध्ये प्रत्येक देशांमध्ये असतात, त्यात काही वावगं नाही. पण या दबावगटांमधून जो अंतिम उद्देश असतो, सरकार बदलणं किंवा व्यवस्था बदलणं आणि देश उभा करणं, सर्वात महत्त्वाचं आहे. व्यवस्था बदलून काय होणार नाही, देश उभं करणं आणि तो विकासाच्या मार्गावर घेऊन जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह अशा दोन स्वरूपाचं ची दबावगट असतात. तुझा जो दबावगट आहे हा डिस्ट्रक्टिव्ह होणार नाही, तो कन्स्ट्रक्टिव्ह होईल आणि त्यातून देशाच्या विकासाला हातभार लागेल. यासाठीचं विजन काय? सर, आता आम्ही त्याच्यावरच चर्चा करतोय. कारण की आता काय झालं, जसं मी तुम्हाला सांगितलं, आम्ही हे एका सटायर मधून सुरुवात केली होती. गंमत जम्मत म्हणून CGP सुरू झाला होता. पण देशाची स्थिती अशी होती की लोकांनी याला एक सिरियस मुवमेंट बनवलंय. आणि मला जे एक जाणवलं ते हे आहे की हे लोक सगळ्यात जास्त फ्रस्ट्रेटेड कशामुळे. एक तर शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी दर. आपल्या देशात जेवढे बेरोजगार आहे त्याच्यापैकी 80% जे बेरोजगार आहेत ते डिग्री होल्डर्स आहेत. अगदी. आणि 60% लोक आपल्या देशात ही 35च्या वयाच्या खालची आहे. द मेजॉरिटी ऑफ द पीपल आर यंग अँड 80% ऑफ द अनएम्प्लॉइड पीपल आर डिग्री होल्डर्स. आणि हे लोक बेरोजगार आहे. हा खूप मोठा मुद्दा आणि यांचं कोणी ऐकायला तयार नाही आहे. आणि ते जर आपण त्याच्यानंतर जर आपण पुढे पाहिलं, आताची जी इकॉनॉमिक स्थिती आहे देशाची ती अतिशय वाईट आहे. आपले सगळ्यांचे म्हणजे सर, तुम्ही मला वाटतंय तुम्ही 30-35च्या वयात सेटल झाला असाल. 30ला झालो. 30ला झाले तुम्ही. मी 30 वर्षाचा आहे. मी आज माझं घर नाही चालू शकत 30 वयात. आणि अशी किती मुलं आहे जे 30 वर्षाच्या वयात सेटल नाही झालेले. तर हा एक तुम्ही चेंज बघताय तुमच्या वेळेपासून तर आजच्या वेळेपासून. अगदी खरं. तुमचा मुलगा 30व्या वर्षी सेटल नाही होणार. अगदी खरं. कारण की ज्या टाइमात तुम्ही झाले, तुमचं शिक्षण झालं, तुम्ही सेटल झाले, तेवढ्या पैशात तुम्ही सेटल होऊ शकले. अगदी खरं. पण आज महागाई एवढी वाढलेली आहे. अगदी खरं. आणि ऑपॉर्च्युनिटीज इतक्या कमी आहे की 30 वर्षात सेटल होणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. अगदी. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आम्ही पाहिल्या तर लोकांमध्ये एकंदरीत एक आहे की एवढी सगळी वाईट स्थिती असताना आमचं कोणी ऐकायला तयार नाही, आमच्याशी कोणी बोलायला तयार नाहीये. तर आम्हाला जे करायचंय ते स्वतःहून निर्णय नाही घ्यायचे. आम्हाला आधी लोकांना विचारायचंय की
काय झालं पाहिजे तुम्ही आम्हाला सांगा. त्यांची कंप्लेंट ही आहे की एवढे सगळे राजकीय पक्ष आहे पण आमच्याशी कोणी बोलतच नाही, आम्हाला कोणी विचारतच नाही आम्हाला पाहिजे काय. तर आम्हाला ते करायचंय. आम्हाला पहिले ह्या लोकांना विचारायचंय की व्हॉट डू यू वॉन्ट, व्हॉट आर युअर होप्स, व्हॉट आर युअर एस्पिरेशन्स फॉर दिस कंट्री. आणि जेव्हा आम्हाला ते माहिती पडेल त्याच्यानंतरच आम्ही पुढे जो आमचे अजेंडा आहे, एक लॉंग टर्म अजेंडा असेल तो डिसाईड करू. आम्हाला त्या चुकांनी करायच्या ज्या बाकी लोकांनी केल्या, जिथं ऑफिसमध्ये बसून तुम्ही निर्णय घेसाल आणि लोकांवर थोपसाल आणि मग लोक परत म्हणतील हे काय, आम्हाला तर हे पाहिजेच नव्हतं. मग तुझ्याबद्दल ना एक असा ग्रह पण तयार होतोय की अण्णा हजारेंनी 2012ला आंदोलन केलं, 2014ला सरकार बदललं आणि अण्णा हजारे इनॅक्टिव्ह झाले. तसंच तू पण येशील, एका टप्प्यापुरतं राहशील, एखाद्या राजकीय पक्षाविरोधात विरोध करशील आणि पुन्हा बेपत्ता होशील, दिसणारच नाही कुठे गेला अभिजित, किंवा तो त्याच्या पद्धतीनं छोटं मोठं काम करत राहील आणि तुझंही अण्णा हजारे होईल, अशा स्वरूपाचं एक चित्र उभं राहतं. तर तू येत त्याकडे कसं बघतोस? सर मला वाटतं लेट द टाइम जज मी. बरं. कारण की मी आज काही जरी बोललो, आपण 3 वर्षानंतरची गोष्ट करतो जेव्हा सरकार बदलू शकते, तर तेव्हा मी काय करेल हे वेळ सांगेल आणि तुम्ही मला वेळेनुसारच जज करा. कारण की मी अजून पण लोकांना सांगेल, मला रातोरात तुम्ही हिरो बनवले ते बनवू नका, ते खूप चुकीचं. आंबेडकरी म्हणायचं हिरो वर्शिप इज नेक्स्ट टू ते डिग्रेडेशन होऊन जातं समाजाचं, ते करू नका. आणि मी जे बोलतोय त्यावर जज न करता मी जे करल आणि वेळेनुसार मी कुठं कुठं जातो, काय काय करतो त्यावरनं जज करा. आय थिंक दॅट विल द बेस्ट वे टू जज मी रॅदर दॅन जजिंग माय वर्ड्स. अगदी. एखाद्या व्यक्तीला दैवत्व देण्याचा प्रयत्न केला की मग त्यातला अहंकार जागृत होतो आणि अहंकार जागृत झाला की मग हुकुमशाही येते आणि त्यामुळे सांभाळून कोणाला दैवत्व द्यायचंय, कोणाच्या मागे जायचंय याचा विचार करा. या पूर्ण चर्चेमध्ये अभिजित मला एक आनंदाची बाब वाटली की तू अजूनही म्हणजे इतक्या मोठ्या यशानंतर पण तू जमिनीवर आहेस आणि अभिजितमधला स्वाभिमान जो आहे तो जागृत असतानाही इगो मात्र अजून जागृत झालेला नाही. तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मुळात आणखी एक महत्त्वाचं म्हणजे तुमची जी पिढी आहे जेनझीची, त्या जेनझीकडे आम्ही मिलेनियल्स कसं बघतो, तर आम्हाला नेहमी वाटायचं की यांना कोणतंच अधिष्ठान नाही आहे, हे क्षणिक आहेत, यांना कोणाशीच आत्मीयता नाही आहे, यांना देशाशीही आत्मीयता नाही आहे. तुमच्या माध्यमातून ती आत्मीयता जाणवली. तू या जेनझीबरोबर काम करत असताना तुला असं वाटतं का की जेनझी या देशाला म्हणजे चीनसारखं राष्ट्र उभं राहिलं किंवा इतर जगातली जी अत्यंत आधुनिक राष्ट्र उभी राहिली त्या रस्त्यानं आपण जेनझीच्या माध्यमातून जाऊ शकतो? सर मला वाटतं ना, जी काही मोठी मंडळी आहे ती एक चूक ही करते जेनझींकडे बघताना. त्यांची जी भाषा आहे, त्यांचं जे वे ऑफ कम्युनिकेशन आहे, ते सिरियस गोष्टीवर जास्त बोलत नाही. याचा अर्थ हे नाही की त्यांना गोष्टी कळत नाही. ते नेहमी तुम्हाला असे सिरियस शब्द वापरताना दिसणार नाही. याचा अर्थ हे नाही की त्यांच्याकडे तो इंटेलेक्च्युअल बँडविथ नाही आहे. ते सगळं आहे त्यांच्याकडं. त्याच्यासाठी तुम्हाला त्यांच्यासोबत बसावं लागेल, बोलावं लागेल, जे आपण लोक करत नाही. आणि काय ना, मी जेव्हा मोठा होत होतो तेव्हा माझ्या आईवडिलांना वाटायचं याला काय कळतं, बरोबर आहे. अगदी तसंच कुठं ना कुठं आपल्याला वाटत असेल या एजन्सीबद्दल की या एजन्सीला काय कळतं. पण त्यांची समज आहे, त्यांची एक इंटेलेक्च्युअल बँडविथ आहे. आणि मला ह्या जनरेशनची सगळ्यात एक चांगली जी गोष्ट वाटते, भरपूर लोकांना फक्त रील्स देतात की हे लोक नुसते रील्स बनवतात किंवा हे लोक फक्त रील्सवर नाचतात. अरे चांगले ना, दंगे तर नाही करते ना रस्त्यावर, बरोबर. रीलवर नाचतायत, गाणे म्हणतायत, दंगे नाही करत आहे, चांगलीच गोष्ट आहे ना. पण जर तुम्ही त्यांच्यासोबत संवाद जर केला, तुम्हाला कळेल ते वाचन पण त्यांचं भरपूर आहे. कारण की काय ना, ते इंटरनेटचा सगळ्यात चांगला वापर त्यांना माहिती आहे. अगदी खरं. तर त्यांना तुम्ही कोणत्याही टॉपिकवर काही विचारा, ते लगेच तुम्हाला वाचून सांगतील त्याच्याबद्दल. सो दे आर व्हेरी अवेअर पीपल. तू आता आईचं नाव घेतलंस की लहानपणी जर आम्ही होतो तर आईवडिलांना वाटायचं की अरे याला काय तुम्ही मला जे म्हणले ना इगो नाही, त्याचं कारण एक माझी आई आहे. बरं. कारण की मी आजपर्यंत किती जरी काय केलं, आईचं हे होतं बस खाली, आता शांत बस तू. म्हणजे ते एक असतं ना, एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये आणि मराठी फॅमिलीमध्ये एक असतं की जोपर्यंत तू एखादा मोठा युपीएससी क्लिअर करून अधिकारी होत नाही तोपर्यंत आम्हाला गर्व नाही आहे तुझा. माझ्या घरात तेच आहे, माझ्या घरात तेच आहे. किती जरी काय केलं घरच्या मध्ये हा ठीक आहे एवढं काही नाही, ठीक आहे. आता ज्यावेळेला तू यशस्वी आंदोलन केलंस आणि उपोषण सुटलं, तुझी त्यावेळेची आम्ही प्रतिक्रिया बघितली होती. तू अगदी डोकं टेकलंस त्या मंचाला आणि तू घोषणा दिल्यास. आईचा फोन कधी आला आणि मग त्यानंतरची प्रतिक्रिया काय होती आईबाबांची? नाही, आईला मी संध्याकाळी बोललो. मी जसं ते राजीनामा झाला 30 मिनिटं मी स्टेजवर थांबलो. 30 मिनिटानंतर मी लगेच निघून गेलो, कारण की मला कुठं ना कुठे डिटॅच करायचं होतं त्या मुव्हमेंट सोबत. कारण की जे तुम्ही इगो आणि अहंकारचं बोलू ना, जर मी तिथे जास्त वेळ थांबलो असतो तो लोकांनी माझे नारे लावणं सुरू केलं असतं.
मला खांद्यावर उचलणं सुरू केलं असतं आणि ते मला नको पाहिजे होतं, कारण की मी एका पॉलिटिकल पक्षात काम केलेलं आधी. तर मला या सगळ्या गोष्टी माहिती की लोक काय काय करतात आणि काय काय होतं त्यानंतर. त्यामुळे मला थोडं डिटॅच करणं गरजेचं होतं. माझी तब्येती खराब होती, हातात माझ्या सलाईन लागले, कॅन्युस ती सुई होती, लोक हातही दाबत होते माझं, तर सुई आउट होऊन पूर्ण हात सुजलेला होता माझा. तर मला थोडं त्या मोमेंटशी डिटॅच करायचं होतं की आता झालंय, राजीनामा आलेला आहे, या आंदोलनापुरतं जे माझं काम होतं ते झालेलं आहे. त्यामुळे मी घरी गेलो, फोन ऑफ करून मी झोपून घेतलं आणि नंतर मग संध्याकाळी उठल्यावर आईला फोन केला. तर आई म्हणे झालं म्हणे एकदाच, ये म्हणे घरी आता पटकन, आणि आता अजून जंतर मंतरवर बसून काही राहू नको म्हणे, झाला म्हणे राजीनामा. नाही म्हणलं येणार आहे म्हणलं घरी पटकन. आता तू घरी आलायस, मी बघतोय सगळ्यापासून, मी आल्यानंतर मी बघत होतो तुझ्या घराबाहेर बऱ्यापैकी गर्दी असते पत्रकारांची, अनेक लोकांना भेटण्याची. मग त्यानंतर काय प्रतिक्रिया असते घरच्यांची? आता इरिटेट करतात का, रे काय आहे तुझ्याकडे हे सगळं? नाही, माझे घरचे उलटे आहेत. बरं. मला घरच्यांना सांगावं लागतं की मला फक्त 5 मिनिटं आराम करू दे, मी आताच लोकांशी खालून भेटून आलेलो आहे, 5 मिनिटं तर मला बसू दे, आताच इंटरव्ह्यू झाला, 5 मिनिटं तर बसू दे. नाही आधी लोकांना भेट, नाराज करून पाठवू नको. माझ्या घरच्यांचं उलट मला घरच्यांना सांगावं लागतं की तुमचा मुलगा मी आहे, तुम्ही थोडी माझी काळजी करा. ते आईचं तेच असतं की कोणाला नाराज करून पाठवू नको, लोक खूप वेळचे थांबलेले खाली. पण सध्या आहे ना, तू ज्या स्वरूपाचं आंदोलन करतोय, भाजप विचारसरणीची लोक किंवा मोदी प्रेमी लोक जे आहेत ती तुझ्यावर खूप नाराज आहेत. आणि तू गेले 2 दिवस दररोज संध्याकाळी मोदींना ट्रोल करतोयस. मी ट्रोल कुठं करतोय सर? तू एक काहीतरी ज्या स्वरूपाचं कमेंट करतोय, काल तुझा फ्रेंड्स आला त्याच्या अगोदरचा. तर नाही, मी तर म्हणलं ना की तुम्ही आता माफ केलं चांगली गोष्ट आहे, पण आता केसेस पण वापस करसाल की नाही, कारण नुसतं ऑनलाईनच माफ करसाल. बरोबर. पण त्यातून तुला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि एक विरोधक पण खूप तुझ्या, कारण जितका तुला प्रतिसाद मिळतो तितका विरोध पण होतो. एक वर्ग आहे जो तुला ते साहजिक आहे सर. ते म्हणजे आता जर तुम्ही सरकार विरोधात बोलसाल तर सरकारचे समर्थक तुमच्या विरोधातच बोलतील. या पूर्ण परिस्थितीमध्ये म्हणजे तू आता औरंगाबादला परत आलेलास, तर आपण औरंगाबादमधूनच ही चळवळ पुढे घेऊन जाणार आहोत की तू दिल्लीला शिफ्ट करणार, की तू मुंबईत येणार, अशा स्वरूपाचं जे एक चित्र तयार होतंय, तुझं प्लॅनिंग काय? मला पर्सनली तरी औरंगाबाद आवडतं. म्हणजे घर इथंच वाढलेलं आहे, इथे थोडं मोकळं आहे. मुंबई दिल्लीमध्ये थोडं कंजेस्टेड आहे, ट्रॅफिक खूप जास्त आहे, पॉप्युलेशन खूप जास्त आहे. इथं मला थोडं चांगलं वाटतं राहायला. पण आता बघू आता पुढे काय, म्हणजे जिथं गरज असेल तिथं जावं लागेल, जिथं आंदोलनाला गरज असेल. अभिजित, आज साम टी व्ही बरोबर तू चर्चा केलीस, सकाळ माध्यम समूहाबरोबर चर्चा केली, त्यासाठी म्हणून खूप खूप धन्यवाद आणि तुला खूप खूप शुभेच्छा. मुळात शुभेच्छा या की आंदोलन उभं राहिलं, यश मिळालं. आता हे आंदोलन योग्य दिशेनं पुढे जायला हवं, ते अहिंसात्मकच राहायला हवं आणि फक्त सरकार बदलणं, व्यक्ती बदलणं, व्यवस्था बदलणं इतक्यापुरतं मर्यादित न राहता देश बदलणं आणि देश विकासाच्या वाटेवर घेऊन जाणं, कन्स्ट्रक्टिव्ह लॉबिस्ट म्हणून तुझ्याकडे पाहायला जायला हवं. यासाठी म्हणून मी तुला शुभेच्छा देतो आणि खूप खूप शुभेच्छा. तू जे करतोयस ते उत्तम आहे, कोणाचा तरी आवाज बनतोयस, त्यासाठीही तू जे करत राहशील अशी अपेक्षा करूयात आणि तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.